प्रकार पालघर जिल्ह्यामध्ये घडलेले आहेत. जेव्हा असे प्रकार घडतात तेव्हा प्रशासन किंवा पोलीस सगळं धावपळ करत असतं. एकूण पाहायला गेलं तर हा प्रकार गाव लेवलला घडलेले जे तलाठी असतात, सर्कल असतात किंवा महसूल यंत्रणा कार्यरत असते, अशांना हे माहिती नसतं का की इथे अनधिकृत सर्व चालतं. त्या बाबतीत काही कारवाई होणार आहे का या सर्व यंत्रणेवर? माझ्याकडे अशा काही तक्रारी आलेल्या आहेत. चांगलं काम करणारी फॅक्टरी आहे. 2 महिला फॅक्टरी चालवतात, मोजे तयार करतात, बऱ्याच महिलांनाही काम करायचं आहे. त्यांच्याकडे जाऊन कामगार संघटना करणं प्रत्येकाचा अधिकार आहे. पण कामगार संघटनांच्या नावाने लोक जातात आणि महिला कामगारांना सांगतात की तुम्ही सांगा की आम्ही मोबाईल चालू करूनच काम करू. आता मला तुम्ही सांगा की शिवणकाम असेल, फॅक्टरी मशीनचं काम असेल, 2 तासांनी 1 तासांनी घरी मोबाईलवर बोलून अशा प्रकारे आवाजच्या भाषा वापरतात पहिला मॅनेजरसमोर, त्यांना धमक्या देतात. मग अशा गोष्टींच्यामध्ये सुद्धा लक्ष त्या माहिती असून त्यांना सुद्धा निष्क्रम का होते येतं हा मला प्रश्न पडतो. त्या दृष्टीने सगळ्यांचं एकत्रित काम होणं गरजेचं आहे. आणि म्हणून याचा समन्वय पालकमंत्री स्तरावर, विभागीय आयुक्त स्तरावर आणि जिल्हाधिकारी स्तरावर जर का झाला तर त्याच्यामध्ये आपल्याला परिणामकारक स्पेसिफिक या घटनेमध्ये तुम्हाला काय निदर्शनास आलं जे प्रशासनाच्या वेगवेगळ्या विभागाचं म्हणजे समन्वय असणं अपेक्षित होतं ते इथं दिसलं नाही आणि त्यामुळं अशा घटना यापुढे अगोदरही घडलेल्या आहेत, आत्ताही घडत आहेत. प्रशासन यासाठी जबाबदार आहे की नाही तुम्हाला काय वाटतं? पोलीस असो किंवा महसूल असो किंवा तुम्ही सांगितल्याप्रमाणे गाव पातळीवरती संपूर्ण शांतता आहे. गाव पातळीवरती पोलीस संपवायला तयार नाही. आदिवासी 30-35 जातायत येत आहेत. ते आदिवासी असल्याने आम्हाला कळलंच नाही की एक कामगार आहे. इतक्या प्रकारची अनास्थाची दिसते की म्हणजे खरं सांगायचं तर सस्पेन्स स्टोरी शोधेल अशी ती अनास्था आहे सर. परंतु आपण काही आम्ही गप्प बसणारे लोक नाही आहोत. या संदर्भात मी आवाहन करते की त्यांच्याकडे याची माहिती असेल की त्यांनी निर्भयपणाने त्यांचं नाव बुक करावी, पण त्यांनी ती निर्भयपणाने द्यावी. आणि यांना त्यांनी त्यांच्याशी काही करार न करता हे केलं असं म्हणतात ते सुद्धा पुढच्या केसमध्ये कळलं पाहिजे. काही ना काही आर्थिक व्यवहार झाले असतील, पैसे दिले असतील, ऑनलाईन ट्रान्सफर केले असतील, त्यामुळे त्याच्याकडून हे सगळ्या गोष्टी सिद्ध होतील असं मला वाटतं. आणि पोलीस पाटील तर नाहीच आहे तिथे आणि ग्रामसेवक जे आहेत त्या 4 दिवसापूर्वी चाललेल्या महिला आहेत ज्या ठिकाणी मी चौकशीला जाते तिथे बरोबर महिला अधिकारी उभे करतात. 4 दिवसापूर्वी चालले त्याच्यातून प्रत्येक वेळेला ऑर्डर तपासू शकत नाही. पण म्हणजे एक महिलांच्या मागे कोण लपत असेल तर ते सुद्धा शोधत ताई आपण उद्योगगृह असावं तारापूरमध्ये 2 महिन्यांमध्ये 8 ब्लास्ट झाले. त्यामध्ये 4 लोकांचा मृत्यू झालेला आहे. औद्योगिक आरोग्य संचालनाचे विभाग आहे ज्याला आपण सेफ्टी ऑफिसर बोलतो. इथे सेफ्टी ऑफिसर असेल तर त्यांचे जे मोठे आहेत त्या रत्नागिरी आहे, ठाणे किंवा रायगड ह्या ठिकाणी असतात तिथे कधी ते हजर नसतात. तर अशा वेळेला ज्यावेळेला ब्लास्ट होतं त्या दिवशी ते दुसऱ्या दिवशी येतात. मग ह्याची जी जिम्मेदारी ती पूर्ण पोलिसांच्यावरती असते. आता मध्यंतरी भगीरथ केमिकलमध्ये मोठी वायुभरती झाली होती. जवळपास 34 ते 35 कंपन्या शेजारच्या त्या पूर्ण खाली करण्यात आल्या होत्या. शेजारचे 3 गाव आहेत ते खाली करण्यात आले होते. जस्ट 1.5 महिन्याची गोष्ट आहे. पोलीस यंत्रणेला माहिती नाही की हा गॅस कोणता, पण त्यावेळेला जी यंत्रणा आपल्याला अवेलेबल हवी होती ती नव्हती. त्यामुळे तिथे मोठी घटना घडली असते. पण अशा अधिकाऱ्यांची कारवाई होत ते कारवाईचा नाही प्रश्न. मी त्यांना प्रस्ताव त्यांनी वारंवार दिलेले आहे अर्थ विभागाकडे की आम्हाला अधिक मोठ्या प्रमाणामध्ये साधन सामग्री आणि अधिकाऱ्यांची असली पाहिजे, पूर्तता करावी. मी स्वतः बघते की 2-3 वर्षापासून ते काही कारणामुळे होत नाही आहे. त्यांना मी सांगितले की ते प्रस्ताव तुम्ही द्या. आम्ही स्वतः तो CM आणि DCM साहेबांकडे घेऊन मान्य करून दिल्याबद्दल. दुसरे प्रदूषित हवेला दिले ते खरं आहे की बस मध्यंतरी ज्या टँकर पुणे मुंबई घाटामध्ये उलटला तेव्हा सुद्धा कुठला वायू आहे हे कळत नव्हतं. तर त्याची कागदपत्र बरोबर असली पाहिजे की कुठला वायू आहे आणि त्याला डिफ्यूज करायचं असेल तर काय वापर केला जाईल आणि त्याचे साठे सुद्धा काही ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला कुठलं तंत्रज्ञान आपलं बदलतं आहे त्यावेळेला आपल्याला अधिक आधुनिक तंत्रज्ञान सुरक्षेच्या दृष्टीने त्यासाठी साक्षरता आणि आपत्ती व्यवस्थापन आवश्यक आहे. मॅडम आता तुम्ही बोलले की आता हे प्रशासनाचा तुमची सत्ता असून असा मला वाटतो की प्रशासन आणि सरकारमध्ये एक समन्वय नाही. आता हे वाडाची घटना आता जिल्ह्यामध्ये पालघरमध्ये घटना होत असतो तेव्हा आपण शेतामध्ये येत असतात अधिकारी
तेच मी म्हणतो की त्याच्यावर फक्त जे फॅक्टरीचे जे लोक आहेत त्याच्या कार्यक्रमावर कारवाई होते आणि त्या अधिकारी दोषी आहेत त्याच्यावर कारवाई होत नाही. मला वाटतं की जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. मला जे स्पेसिफिक त्याचा कळलं जरा मोरेला सांगितलं वकील आमचे आमदार तर आम्ही त्याच्यावरती कारवाई करू शकतो. तुम्ही माझ्याकडे सुद्धा पाठवू शकता. तुमच्या 2 पत्रकारांना पोलिसांनी कारवाई केली की तर मीच सोडून जाईल. ताई आपण म्हणालात कुठेतरी पाणी मुरतंय आणि पालकमंत्र्यांना एवढं गांभीर्य नाही. असं मी काय बोलले ताई, आपण भेट दिलेली आहे. पालकमंत्र्यांनी अजून भेटले दिलेले ते दिले पालकमंत्री आहेत आणि कुठेतरी पाणी मुरतं असं आपण बोलल्यात. नेमकं काय आहे? पाणी उडतो मी काय म्हणतो कुठे जरी काहीतरी बोलून त्याच्यामुळे मी असं साधं एक वाक्य बोलतो की पालकमंत्री अजून आली नाही येतील ना आपला असं पालकमंत्र्यांनी कधी यायला पाहिजे कधी नाही त्यांचा स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. याआधी ग्रामस्तरावर ज्या यंत्रणा होत्या त्यांची कुठल्याही कारखाना उभारण्याकरिता ती करताना किमान ना अर्थ दाखला घेण्याची गरज असेल. परंतु मधल्या काळामध्ये कागदाच्या तक्रारीने पत्र काढले की अशा प्रकारची जी ग्रामपंचायत किंवा ज्या तहसीलच्या स्थानिक पर्यटन संस्था असतात त्यांची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. त्या वेगळ्या यंत्रणात त्यांच्याकडून तुम्ही कारवाई म्हणजे उभारू देऊ शकता. मग अशा वेळेस आता ही घटना घडल्यानंतर आपण स्थानिक पातळीवर लोकांना त्याच्यात जबाबदार धरणार किंवा त्यांच्याकडे माहिती घेण्याचा प्रयत्न करतो तर ते कितपत येते. म्हणजे असे जे अधिकार आहेत किमान ग्राम तिथं त्याला ते कळायला हवं की कुठला कारखाना आमच्या गावात येतो आणि त्याचं नेमकं प्रदूषण काय आहे आणि काय तर ते कुठल्याही प्रकारचं काही कळत नाही. 6 महिन्यापूर्वी मॅडम जिल्हाधिकारी मॅडमनी परिपत्रक काढले कुठल्याही कारखान्याला ग्रामपंचायत ना अर्थ टाकल्याची आता यापुढे गरज नसणार आहे. त्याच्यामुळे कोणी कारखानदार येतो आणि उद्योग उभा करतो ग्रामपंचायत हद्दीमध्ये. काढू शकतो कलेक्टरांचे बरोबर आहे. कारण ग्रामपंचायतीच्या सरपंचाला त्याची तांत्रिक माहिती उद्योगाची किती असेल याला मर्यादा आहे. कारण त्यांचे अनेक सुशिक्षित पण आहेत पण तरी पण या दृष्टिकोनातून तपासून घ्यायचं असेल मी तर असं म्हणेन की समजा 1 महिन्याभरामध्ये ग्रामपंचायतीच्या 15 नुसार परवानगी नाही दिली तर वरिष्ठ स्तरावरती तुम्ही उपजिल्हाधिकाऱ्यांना द्या ना अधिकार आधी गोष्ट त्यांनी तपासून घ्या. म्हणजे फक्त ग्रामपंचायतीला द्यायचं अधिकार हे पण पुरेसं नाही आहे. कुठेतरी वरती दाद मागण्यासाठी काही यंत्रणा केली तर त्याचा उपयोग होईल. म्हणजे ते बघतील काय आहे काय नाही जागा त्याचे SOP ठरवले पाहिजेत असं मला वाटतं परवानगी देत असताना. आता मग महिला काम करतात स्वच्छतागृह नाही म्हणजे कामाच्या ठिकाणचे काही नियम आहेत ना ते नियम पण पाळले गेले पाहिजे. ती ग्रामपंचायतीला अथॉरिटीच नाही आहे करण्याची आणि ग्रामपंचायत सगळं करू शकत नाही हे तसं खरं आहे. तसं त्याबरोबर काही वेळेला अडवणूक पण क्वचित काही गावांमध्ये होते. तर या दृष्टिकोनातून मला असं वाटतं जिल्हा प्रशासनानेच एखादा पक्ष उभा केला तर ते उपयोगी नाही. तरी एका ठिकाणी 32 कामगार काम करत आहेत आणि त्या गावाला माहीत नाही किंवा इतर यंत्रणेला माहीत नाही अशी माहिती समोर आली. नेमकी आपण आज तिथे त्या घटनास्थळाला भेट दिलेली आपण चर्चा केलेली अधिकाऱ्यांबरोबर काय नेमकं समोर आलं? बसून बोलले एवढे मी निर्देश दिले सगळं समोर सांगितलं त्याच्यामध्ये जे आहे ते आणि देशाच्या मध्ये हेही सांगितलं की सगळ्यांना एकत्र काम करून मला कशा घटना होता कामा नाही या दृष्टिकोनातून वेळप्रसंगी बेकायदेशीर कारखाने जर का असतील घातक त्याच्यावरती APC मध्ये सुद्धा जी माहिती देतात त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आता शांताराम मला सांगितलं की काही कारखान्याची माहिती आम्ही वेळोवेळी दिली पण त्याची अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. विधिमंडळामध्ये तो विषय येऊ शकतो. तर असं जर का होत असेल तर मग त्याच्यावरती तुम्ही म्हणाला की तुम्ही सत्तेत असताना सुद्धा असं होतं. तर मुळामध्ये असं आहे की अधिकारी जे येतात ते अधिकारी कुठल्या पक्षाचे नसतात. अधिकारी जे आहेत ते त्यांच्या पद्धतीने काम करत असतात. त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांचे जे मार्गदर्शक आहेत ते भरपूर झाले महाराष्ट्रात त्याच्यामुळे ते इकडून तिकडे काहीतरी मार्गदर्शन होत असेल करत. जे लोक चुकीचं काम करत असतील त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू शकतो आपण. त्याच्यासाठी फक्त एकच आहे की पुरावा असला पाहिजे. हा मला आवडला नाही त्याला दर महिन्यात बंदी करायला हवा हे पण ऐकून मिळालं. त्याला जोडून एक प्रश्न असा आहे की आता हा जो प्रकार जो सुरू होता अनधिकृतपणे फटाके म्हणजे आता दारूगोळा बनवला जात होता त्याची विक्री कुठे केली जात होती साठवणूक कशी पद्धतीने होती किंवा त्याचा सप्लाय कसा होत होता कच्चा माल कुठे आणला जाता मग याच्यामागे एक मोठं रॅकेट असू शकतं जसं की आता आणि यामध्ये दुसरा प्रश्न असा आहे की ही जबाबदारी निश्चित कोणाची. बऱ्याचदा पोलीस विभागाकडनं असं सांगितलं जातं की अनधिकृत जे कारखाने चालू होतात त्याला आमच्याकडनं परवानगी नसते किंवा म्हणजे हां तर त्याच्यामध्ये नक्की जबाबदारी कोणाची पोलिसांची आहे की अनधिकृत व्यवसाय कारवाई करणं
की स्थानिक प्रशासन, कारण स्थानिक प्रशासन आणि पोलिसांमध्ये दोघांमध्ये समन्वय नसल्या कारणामुळं जबाबदारीची म्हणजे तुतुमय हा प्रकार होत असतो याच्यामध्ये. नाटक किंवा रसायन ढकलली असतील, जाते. किती पोलिसांची आहे की अशा पद्धतीने कुठे त्याचे कारखाने होत असतील तर त्याच्या संदर्भात त्यांनी निर्णय केले पाहिजे. आणि बाकीचे जे कारखाने आहेत त्याच्यात रसायनाचा संबंध आहे ते सगळे औद्योगिक सुरक्षा विभागाच्याकडे येतात आणि त्याच्यामुळे त्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या आहेत. फक्त यंत्रणा तेवढी काळाकाळापर्यंत पोहोचेल अशी नसल्यामुळे या गोष्टी घडतात असं मला वाटतं. आणि मग सारांशाने बोलायचं झालं तर सर्वगत दृष्टिकोन आणि व्यवस्थित वस्तुनिष्ठ तांत्रिक माहिती आणि जिथे पोलीस पाटील किंवा ग्रामसेवक आहेत त्यांना याच्यामधून माहिती नीट पोहोचवली जाणं आणि मग कसं आहे की ती माहिती पोचल्यानंतर तरी त्याच्यावर कारवाई होत नसेल तर मग याचा अर्थ की कुठेतरी कोणीतरी त्या माहितीवरती बसलेलं आहे माहितीवरती फाईलवरती काहीतरी आहे त्याच्यामुळे होत नसेल तर मग विधिमंडळ आणखी राज्य सरकार त्याच्यासाठी. मॅडम एक प्रश्न आहे की तुम्ही मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे की टायर कंपन्यांबाबत तुम्हाला माहिती मिळाली होती. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की या टायर कंपन्यांविरोधात जनसुनावणीमध्ये म्हणजे पालकमंत्र्यांनी त्याबद्दल असे निर्देश दिले आणि काही दिवसानंतर स्थानिक आमदार आणि पालकमंत्री या सर्वांनी मिळून कंपन्यांना परमिशन द्यावं अशा प्रकारच्या शिफारशी करण्यात आल्या. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? सर्वपक्षीय आमदार मला एक वाटतं की सगळ्याच उद्योगांना बंद करून कसं चालतं अनुकूल एका बाजूला काय? आपण म्हणतो की उद्योग तर आले पाहिजे पण एकच आहे की ज्याच्यामुळे प्रदूषण होते त्या गावाचं पाणी खराब होतं अशा काही गोष्टी होत असतील तर त्याच्या एसओपीची काटेकोर अंमलबजावणी करून घेऊन त्यांना त्याच्या संदर्भात आपण परवानगी देऊ शकतो. आता टायरच्या संदर्भात काय असं नक्की होतं याचा मला असं वाटतं मी प्रदूषण विभागाला विचारणा करतो त्यांच्याकडून रिपोर्ट घेते आणि त्याच्या खेरीज अजून जे कारखाने असतील त्याच्यावरती लोकांचा आक्षेप असेल कुठलाच उद्योग एका कामा नाही हे तर शक्य होणार नाही. त्याला जोडून एक इथे गांगरे MIDC आहे तिथे 70% जे प्लॉट आहेत ते रिकामे आहेत आणि पालक आपल्या उद्योग मंत्र्यांनी आताच एक शिफारस केलेली आहे नवीन MIDCची जे की वाडा शहर विकास व्हायचा असेल शहराचा वाढायचा असेल वाडा शहर एका बाजूला नदी आहे दुसऱ्या बाजूला डोंगर आहे वाढायचं म्हणजे या शहराला वाढायचं असेल तर पुढे मनोरच्या दिशेने वाढू शकतं. मात्र तिथे जर MIDC केली तर या वाडा शहराला वाढण्यासाठी जागा नाही आहे. प्रशासन याचा कुठे विचार करेल का? मला असं वाटतं का माझी जी काही ओळख आहे त्याच्यामध्ये संघाने सामर्थ्य कार्यक्षम आणि